मी दीपक फाळके स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. उद्या 7 मे, उद्या आपण एका 2500 किलोमीटरच्या ड्रीम राईडला, नांदुरा ते कन्याकुमारी या ड्रीम राईडला सुरुवात करतोय. तर या राईडसाठी आपली काय तयारी आहे ती सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. गेले जवळपास 7 ते 8 दिवस झाले या राईडची आपण तयारी करतोय. तर आपण बघूया की एवढी लांब राईड जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला काय काय तयारी करावी लागते, काय काय वस्तू सोबत न्याव्या लागतात आणि कशा प्रकारची ती राईड कंप्लीट करण्यासाठी आपली मेंटल तयारी लागते याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूया ही सायकल. ही आपली 91 स्पेक्टर 91 वंडर कंपनीची ही एक सायकल आहे. ही पहिला मागे 7 गिअर आणि समोर 3 गिअर आहेत अशी 21 गिअरची सायकल आहे. आणि ही सायकल आता आपल्या राईडसाठी पूर्णतः रेडी आहे. यात हा इथे आपण बघतो हा इथे हा या पाऊचमध्ये एका बाजूला आपण सायकलसाठी लागणारे सर्व पाने, अजून ज्या काही कीज असतील, एलियन कीज असतील त्यामध्ये ठेवू शकतो. दोन्ही बाजूला एका बाजूला आपण ग्लुकोज, काही आपल्याला लागणारी चिक्की वगैरे सामान सुद्धा ठेवू शकतो. आणि हे त्या मोबाईलसाठी पाऊच सुद्धा दिलेला आहे यांनी, त्यामुळे मोबाईल सुद्धा यामध्ये सेफ राहतो. त्यानंतर आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट बघूया, सायकलिंग बॅग. ही सायकलिंग बॅग जर आपण या पद्धतीची घेतली, ही स्पेशल सायकलिंगसाठी डिझाईन केलेली बॅग आहे. ही कॅरियरवर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला बसते, त्यामुळं प्रवासात कुठलीही अडचण न येता आपल्याला सायकलिंगलाही अडचण येत नाही, हवेचा रेजिस्टन्स पण कमी होतो आणि साहित्य सुद्धा खूप बसतं. तर ही बॅग आपण बघितली तर ही नवीनच मागवलेली बॅग आहे सायकलिंगसाठी. यामध्ये पावसापासून वाचवण्यासाठी पूर्ण बॅगला पाऊच आहे. जागा एवढी मोठी आहे की आपलं सगळं सामान बसून सुद्धा पाण्यासाठी, वॉटर बॉटलसाठी आपल्याला जागा शिल्लक आहे. तर एक पंप सुद्धा आपण सोबत घेणार आहोत. हा पंप इथं कॅरियरला मध्ये सेंटरला बांधता येतो. त्यानंतर रात्री झोपण्यासाठी जी मुक्कामाची व्यवस्था आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते. लॉंग रूटला जोपर्यंत आपला व्यवस्थित आराम होत नाही आणि बॉडी रिकवर होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या दिवशीच्या राईडला तयार होऊ शकत नाही. या संपूर्ण राईडमध्ये साधारणतः दिवसाला 100 किलोमीटर अंतर असा ॲव्हरेज आम्ही ठेवलेला आहे. तसं अंतर कमी होईल कन्याकुमारीचं, परंतु आम्हाला फक्त पोहोचण्याची घाई नसून जाताना पर्यटन सुद्धा करायचं आहे. त्यामुळे आमचा तो जो टूर आहे तो रामेश्वरम धनुषकोडी मार्गे कन्याकुमारी असल्यामुळं मदुराई, रामेश्वरम, धनुषकोडी आणि कन्याकुमारी असा पर्यटन करत जाण्याचं असल्यामुळे आम्हाला जवळपास त्या 23 ते 25 दिवस या प्रवासाला लागणार आहे. त्यामुळे मुक्काम सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि या संपूर्ण टूरमध्ये आम्ही एक गोष्ट ठरवली आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण हॉटेलला मुक्काम करणार नाही. फारच जर कोणी आजारी पडलं, काही इमर्जन्सी असली तरच आपण हॉटेल रूममध्ये मुक्काम करणार आहोत. शक्यतो लोकांच्या विश्वासावर, लोकांच्या भरोशावर आणि निसर्गाच्या सानिध्यात जरी कडक उन्हाळा असला तरी काय चेंजेस होतात, आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये कितपत राहू शकतो असा विचार करून आम्ही ओपन एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या पेट्रोल पंपावर मुक्काम करण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी आम्ही सोबत घेतली आहे ही आहे योगा मॅट. ही या बॅगच्या मध्ये सेंटरला इथे बसू शकते. त्यासाठी एक हुक मिळते. ही हुक जर लावली तर ही अडकवायला सुद्धा काहीच अडचण येत नाही. ही इलॅस्टिक रबर आहे. या इलॅस्टिक रबरमध्ये आपण सीटला सहज ही योगा मॅट जी आहे ती अडकवू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा त्रास जो होतो तो म्हणजे मच्छरांचा, डासांचा. जागोजागी डास भरपूर असतात, म्हणून ही आपण नवीनच मागवलेली एक मच्छरदाणी आहे. या मच्छरदाणीमध्ये 2 जण आरामात झोपू शकतात, त्यासाठी आपण ही मच्छरदाणी सोबत घेतलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं ह्या म्हणजे डायऱ्या. संपूर्ण प्रवासाचं प्लॅनिंग या डायऱ्यांमध्ये आहे. आणि या पूर्ण ड्रीम राईडमध्ये एक डायरी लिहायचा माझा विचार आहे. त्यामुळे त्या डायरीसाठी सुद्धा मी एक कोरं रजिस्टर सुद्धा आपल्यासोबत घेतलेलं आहे. ही आहे पॉवर बँक. 20,000 mAh ची पॉवर बँक आहे. 4 ते 5 दिवस जरी आपल्याला कुठं चार्जिंग स्टेशन नाही मिळालं तरी आपण मोबाईल आणि इतर ज्या वस्तू आहेत त्या आपण चार्ज करू शकतो. त्यानंतर ही छोटीशी वस्तू दिसते, हा आहे टेल लाईट आणि हा हेडलाईट. सायकलला ऑलरेडी एक हेडलाईट आहे. हा सुद्धा आपण नवीन मागवला एक्स्ट्रा सेट म्हणून. आणि पूर्ण प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचं असते ती म्हणजे आपल्या सीटची सेफ्टी. सर्वात जास्त त्रास जो होत असतो राईडमध्ये तर तो आपल्या सीटला होतो. कारण एकाच जागी बसून राहतो, बरेचशा सीटसोबत घर्षण सुद्धा होतं. त्यामुळे आपल्या मांड्यांना रॅशेस होण्याची शक्यता असते. त्या टाळण्यासाठी आपण हे जेलवाली एक सीट कव्हर मागवलेली आहे. आपण बघू शकता ही नवीनच मागवलेली आहे जेलवाली, जी आपल्याला खूप कम्फर्टेबल राहील. आणि ही एक सायकलिंग पॅन्ट मिळते. ही सायकलिंग पॅन्ट सुद्धा आपण एक्स्ट्रा सेफ्टीसाठी मागवलेली आहे. हिला जर आपण बघितलं तर आतमध्ये
अशा प्रकारचे पॅड्स असतात जे आपल्याला आपल्या बसण्याच्या जागेला खूप चांगला कम्फर्ट देतात. ही सुद्धा आपण नवीन मागवलेली आहेत. ही काही औषधं आहेत जी आपल्याला इलेक्ट्रॉल वगैरे काही विटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे आहेत त्या आपल्याला प्रवासामध्ये उपयोगी पडतील. ही एक OTG आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे. जर पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला लागलंच, मोबाईलचा डाटा जर संपला, मोबाईलची मेमरी जर संपली, तर यामध्ये आपण त्याचे व्हिडिओ ट्रान्सफर करू शकू. ही आपली रेग्युलर किट आहे. त्यामध्ये साबण वगैरे वगैरे आहे. पाकिट जे आपल्याला प्रवासामध्ये आपले आय कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड सोबत राहतील. ही सेल्फी स्टिक आहे. हे ॲज युजल चार्जर. हे काही खाण्याच्या वस्तू आहेत. एक ट्रिमर सुद्धा आपण घेऊन जातोय कारण तिथं रस्त्यामध्ये जवळपास 25 ते 27 दिवसांची राईड आहे. शेविंगची व्यवस्था म्हणून हे आपले रेग्युलर हँड ग्लोव्ज आहेत, सायकलिंग ग्लोव्ज आहेत. हे आधीचेच आपले वापरातले आहेत त्यामुळे आपण नवीन मागवलेले नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा हा रिफ्लेक्टर बेल्ट. रात्रीचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर हा रिफ्लेक्टर बेल्ट आपल्याला खूप सारा बचाव करून देतो. मागे येणारा वाहणारा समोर सायकलिस्ट आहे याची जाणीव या रिफ्लेक्टर बेल्टने होते. तोही आपण ओंकारेश्वर राईडच्या वेळेस मागवला होता. हे काही कपडे आहेत आणि या राईडचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण या राईडसाठी स्पेशल टी-शर्ट छापून घेतले. आपण बघू शकता बॅक साईडला नांदुरा महाराष्ट्र टू कन्याकुमारी सायकल टूर 2500 किलोमीटर असं आपण या टी-शर्टवर छापून घेतलंय. समोर नांदुरा सायकल मित्र ग्रुपचा लोगो आहे. तर हे 2 टी-शर्ट आपण छापून घेतलेत. आणि दुसऱ्या टी-शर्टमध्ये मात्र एक मजा झाली आहे. आपलं जे नाव आहे टी-शर्टवाल्याने छापताना उलटं छापलंय. आता हे त्यालाही माहीत असावं हे उलट्या डोक्याची लोक आहेत त्यामुळे यांनी नाव सुद्धा उलटं टाकलं. परंतु नावाचं स्पेलिंग एवढं छान आहे की उलटं सुद्धा लोक सरळच वाचतील. हे बाकीचे काही कपडे आहेत लागणारे. हे एक मसाजर, सिंपल मसाजर. रात्री जर आपल्याला वाटलं फूट मसाज किंवा थाय मसाज करायसाठी तर हे बऱ्यापैकी आराम देतं. याचा अनुभव मी स्वतः घेतलाय म्हणून हे सोबत न्यायचं आहे. हे आहेत काही कपडे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे सायकलला बांधणारं आपलं लावणारं हे टॅग. पेडल फॉर 3 E's असं या आपल्या कॅम्पेनचं नाव आहे. यामधला पहिला ई जो आहे तो म्हणजे एज्युकेशन फॉर एव्हरी चाइल्ड. या राईडमध्ये सहभागी होणारे 5ही रायडर हे शिक्षक आहेत आणि देशातल्या प्रत्येक मुलाला, गरीबातल्या गरीब मुलाला चांगलं आणि क्वालिटेटिव्ह एज्युकेशन मिळालं पाहिजे हे आमचं एक स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही एवढी राईड करतोय. सेकंड ई आहे एन्व्हायरमेंटल प्रिझर्वेशन. सध्या उन्हाळा चालू आहे, प्रचंड गरमी आहे. घरात कूलर आणि AC असून सुद्धा आपल्याला प्रचंड घाम येतो, बाहेर निघावं वाटत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय जर काही असेल तर तो आहे एन्व्हायरमेंटल प्रिझर्वेशन. हा संदेश देण्यासाठी सुद्धा आम्ही ही राईड करत आहोत. आणि तिसरा आमचा ईज आहे एम्पॉवरिंग वुमन्स अँड गर्ल्स एज्युकेशन. गर्ल्स एज्युकेशनची आपल्या देशाची अवस्था खूपच वाईट आहे. त्याच्याबद्दल जनजागृती व्हावी हा सुद्धा संदेश घेऊन आम्ही जाणार आहोत. काही शाळांना जर चालू असल्या भेटी देता आल्या, काही संस्थांना जर भेटी देता आल्या तर त्याही आम्ही घेणार आहोत. त्या संस्था बघणार आहोत आणि त्यांना या गोष्टीचा संदेश देणार आहोत. अशी जवळपास 1000 पॉम्पलेट सुद्धा आम्ही छापून घेतलेत. तिथं आम्ही जाऊन तिथं आम्ही या लोकांना वाटत जाऊ. त्याच्यामध्ये रायडर्स नेम आहे, दीपक एकनाथ फाळके, मोबाईल नंबर आणि इमर्जन्सी 2 कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पोलिसांनी दिलेलं आय कार्ड. जर ज्या गावामध्ये आम्ही काही मुक्काम करणार आहोत त्या गावामध्ये काही अनपेक्षित घटना घडली तर तो आरोप आमच्यावर येऊ नये म्हणून हे ओळखपत्र सुद्धा आम्ही बनवलेलं आहे, बनवून घेतलेलं आहे. हे आपले रेग्युलर रिस्ट वॉच आहे, हेल्मेट तर आहेच, हा ब्ल्यूटूथ सेट आणि माझी पत्नी स्वाती ज्या मोबाईलने व्हिडिओ शूट करते तो OnePlus Nord CE2 चा मोबाईल आपल्यासोबत असणार आहे. एवढं सगळं साहित्य घेऊन आपण कन्याकुमारी राईडला निघतोय. तर आशा आहे तुम्ही पुढच्या 25 दिवस आमच्या सोबत राहाल आणि आमचा उत्साह वाढवत राहाल. गरमी खूप आहे परंतु आपण व्हिडिओला दिलेले व्ह्यूज, लाईक आणि शेअर्स आमचं डोकं शांत ठेवायला मदत करणार आहे. तर आपण एवढं नक्की करा ही आशा आहे. धन्यवाद.